गुढीपाडवा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण गुढीपाडवा का साजरा करतो याची माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण माहिती जाणून घेऊयात. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे त्याचे खूपच महत्त्व आहे. जेव्हा श्रीराम वनवासामध्ये 14 वर्ष राहून जेव्हा नगरामध्ये परत अयोध्येत आले, तेव्हा सर्व नागरिकांनी गुढ्या व तोरणे बांधून दिवे लावून विजय साजरा केला होता. तसेच श्रीरामांनी रावणाबरोबरचे युद्ध जिंकले, तेव्हा देखील नगरामध्ये गुढ्या व तोरणे बांधून दिव्यांची रोषणाई करून आनंद व विजय साजरा केला होता. आणि तेव्हापासूनच गुढी उभारण्याची ही पद्धत सुरू झालेली आहे. या दिवशी सोने खरेदी करणे उत्तम समजतात. नवीन जागा खरेदी, नवीन घरात गृहप्रवेश, बारसे, साखरपुडा अशी बरीचशी शुभकार्य केली जातात. कारण मुहूर्त चांगला आहे म्हणून प्रत्येक घरोघरी या दिवशी गोडधोड पदार्थसुद्धा तयार केले जातात. श्रीखंडपुरी आणि पुरणपोळी असे पारंपरिक पदार्थ गृहिणी बनवतात. गुढ्या रंगीबेरंगी साड्या लावून अथवा खण लावून उभारल्या जातात. गुढीला प्रथम नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी 19 मार्च 2026ला गुढीपाडवा आलेला आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी कोणतेही नवीन काम करण्यास लोक आरंभ करतात. हा दिवस शालिवाहन शकाच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गुढी उभारण्याचा मुहूर्त 6:54 ते 8 वाजेपर्यंत गुढी उभारली तरी पण चालते. गुढीला वरील बाजूस तांब्या लावून रेशमी खण किंवा साडी व्यवस्थित गळ्या घालून कडुलिंब किंवा आंब्याची डाळी तसेच साखरघाटी व सुवासिक हार लावतात. कडुलिंबाचा तोर, चिंच व गूळ एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढी खाली उतरवली जाते. या दिवशी आपल्या कुवतीप्रमाणे आपण दानधर्म करावा. मंडळींनो, निसर्गात सुद्धा झाडांना नवीन पालवी आलेली दिसते. झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांचे मंजूळ आवाज ऐकू येतात. खरेच सगळीकडे आनंदी आनंद असतो. शेतकऱ्यांचे धान्य पिकून घरात आलेले असते. गहू, बाजरी, ज्वारी पिके तयार झालेली असतात. मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरुवात होते, म्हणून गुढीपाडव्याला जास्त महत्त्व आलेले आहे. परत एकदा सर्व श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हे वर्ष आनंदाचे व समृद्धीचे भरभराटीचे जावो. धन्यवाद.